नागपूरच्या घटनेनंतर मुंबईमध्ये बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा झालेली आहे। रात्री उशिरा दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। चंद्रशेखर बावनकुळे तातडीने नागपूरला जाणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची काल रात्री सविस्तर चर्चा झालेली आहे। नागपूरमध्ये जो तणाव निर्माण झालेला होता त्या संदर्भात रात्री उशिरा दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि या सविस्तर चर्चेनंतर चंद्रशेखर बावनकुळे तातडीने नागपूरमध्ये रवाना होणार आहेत। तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलीसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे। आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे, परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे। नागपूर शहराचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका, कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे। सर्वांनी शांत राहावं असं आवाहन करतो आहे। मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं। इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं। कबरीचा वाद 2 समाजामध्ये 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे। 400 वर्षापूर्वीची कबर, यातून काय साध्य होणार? ती कबर ठेवली काय, नाही ठेवली काय, कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे, कुणाचं नुकसान होणार आहे? त्यामुळे कुणाची चूल पेटणार, कुणाची चूल विझणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। मी सर्व जनतेला आणि माझ्या सरकारला सुद्धा आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना त्याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो यामध्ये दोषी असेल अशांतता पसरवण्यासाठी दंगल कि अभी हमको भी जानकारी मिली कि नागपुर के अंदर कुछ पथराव हुए, वायलेंस हुए, तो हम तो हर किस्म की वायलेंस का पुरजोर से खंडन करते हैं। वायलेंस नहीं होना चाहिए, सभी को कायदे कानून का पालन करना चाहिए। पर ये क्यों हुआ, किस लिए हुआ, ये सब चीज की पूरी तरह से महाराष्ट्र सरकार को जांच करनी चाहिए। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की अतिशय पवित्र असा रमजान महिना एकीकडे सुरू, दुसरीकडे हिंदू वेगवेगळे सण सुरू आहेत। अशा वेळी आज शिवजयंतीचाही महत्वाचा सण आहे, तर अशा वेळी माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण शांततेने हे पार पाडलं पाहिजे। जे आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे। नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे। त्याच्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं।